आमदार जयंत पाटील यांचे आजोळ असलेल्या चरे गावात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध उंब्रजमध्ये रास्ता रोको आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या विरुद्ध वादग्रस्त विधान केल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध जयंत पाटील यांचे आजोळ असलेल्या चरेगाव येथील ग्रामस्थांनी उंब्रज पंचक्रोशीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजता उंब्रज येथील पाटण पंढरपूर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी आमदार पडळकर यांचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। तसेच फोटोज जोडा मारो आंदोलन केले। आमदार जयंत पाटील यांचे आजोळ कराड तालुक्यातील चरेगाव हे आहे। तेथील त्यांचे मामे भाऊ व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेशराव माने यांच्या नेतृत्वाखाली चरेगावचे ग्रामस्थ व उंब्रज परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे उंब्रज येथील पाटण पंढरपूर राज्यमार्गावर आले। त्यांनी थेट रास्ता रोको केला। यावेळी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोस जोडो मारो आंदोलन केले। निषेधाच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला। उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। करायचं काय या गोप्याचं करायचं काय अशा माणसाला कोणत्या खालच्या पातळीवर जाऊन त्या पडळकरांना त्यांना बोलला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत वतीने मी त्याचा निषेध करतो। कारण काय जयंतराव पाटील हे आमच्या गावचे भाचे आहेत आणि अशा या अतिशय संयमी कधीही कुणाला वाकडेला बोलणारे अशा माणसाला अतिशय खालच्या पातळीवर जे की सण न होणारे अशा पातळीवर बोललेलं आहे, तर त्याचा जे काय वक्तव्य आहे त्याचं अतिशय तीव्रपणे आम्ही निषेध करतो। कोरेगाव येथे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सशस्त्र संचलन आणि मॉक ड्रिल। दुर्गादेवी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक। कोरेगाव शहर आणि तालुक्यात नवरात्र उत्सव साजरा केला जात असून त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून शहरात सशस्त्र संचलन केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली रहमतपूर रस्त्यावरील भंडारी मैदानावर मॉक ड्रिल करण्यात आले। त्यानंतर नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या। नवरात्र उत्सव काळात कोरेगाव शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नवरात्र उत्सव उत्साहात पण शांततेत साजरा केला जावा यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहरात सशस्त्र संचलन करण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली महिला उपनिरीक्षका दीपिका मुसळे, वॉटर स्टेशन रहमतपूर व पुशेगाव येथील पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच सातारा पोलीस मुख्यालयातील जलद कृती दलातील जवान व अधिकारी सहभागी झाले होते। पोलीस ठाण्यापासून सुरू झालेले संचलन आझाद चौक बाजारपेठ चौथाई गल्ली मार्गे पुन्हा पोलीस ठाणे आणि भंडारी मैदानावर रहमतपूर रस्त्याने करण्यात आले। तेथे मॉक ड्रिल करण्यात आले। त्यानंतर नवरात्री उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। यावेळी त्यांना पोलीस दलाच्या वतीने आवश्यक सूचना देण्यात आल्या। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि जिल्हा प्रशासनाने दिलेले निर्देश याचे कोठेही उल्लंघन होता कामा नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, कोणी गैरप्रकार केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा हुले यांनी दिला। पोलीस अंमलदार धनाजी कदम व सुजित गोडसे यांनी बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। जय हिंद। मी प्रशांत तुकाराम हुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरेगाव पोलीस स्टेशन। आज रोजी माननीय वरिष्ठांच्या आदेशाने येणारे दुर्गादेवी उत्सवाच्या निमित्ताने आज कोरेगाव पोलीस स्टेशनने रूट मार्च आणि दंगा काबू योजनेची एक रंगीत तालीम आयोजित केली होती। त्यासाठी आपण कोरेगाव डिव्हिजनमधून कोरेगाव पोलीस स्टेशन, वाठार पोलीस स्टेशन, पुसेगाव आणि रहमत पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार उपस्थित होते। तसेच माननीय SP सर यांनी आपल्याला RCPची प्लाटून पण देण्यात आली होती रंगीत तालीम आणि रूट मार्चसाठी। सदरचे रूट मार्च आपण कोरेगाव शहराच्या संवेदनशील भागातून केलेला आहे। तसेच आपण रहमतपूर रोडवरील भंडारी मैदान या ठिकाणी आपण दंगा काबू योजनेची रंगीत तालीम अधिकारी अंमलदार व RCPच्या प्लाटूनसह करण्यात आलेली आहे। येणारा दुर्गादेवी उत्सव हा शांततेत पार पाडावा म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण हे सगळे कार्यक्रम घेतलेला आहे। नमस्कार।
दुष्काळी खटाव तालुक्यात साकारणार अटल आनंदवन घन वन प्रकल्प मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोवली मुहूर्तमेढ। खटाव आणि मान तालुक्यावरील दुष्काळाचा शिक्का कायमस्वरूपी पुसला जात असून परिसर हिरवागार केला जात आहे। दुष्काळी खटाव तालुक्यात शासनाचा महत्वाकांक्षी साकारणार अटल आनंदवन घन वन प्रकल्प साकारला जात आहे। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निश्चितपणे भविष्यकाळात देखील प्रयत्न केले जातील अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। वडूज येथे वनरक्षक निवासस्थान आणि प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि अटल आनंदवन घन वन प्रकल्पाचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता झाला। त्याप्रसंगी संवाद साधताना ते बोलत होते। माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, वडूजच्या नगराध्यक्षा सौ रेश्मा बनसोडे, माजी नगराध्यक्ष सौ मनीषा काळे, उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव, जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक हर्षराणी जगताप, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, गटविकास अधिकारी योगेश कदम, वन परिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते। वडूज वन परिक्षेत्रामध्ये खटाव तालुक्याचा समावेश असून वनक्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ फार मोठे असून सध्या सदर वन परिक्षेत्रामध्ये स्वतंत्र वन परिक्षेत्र कार्यालय इमारत नव्हती। वने व वन्यप्राणी संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धनासाठी तालुका स्तरावर वन विभागाचे स्वतंत्र इमारत असणे आवश्यक असल्याने सुसज्ज इमारत वन परिक्षेत्र निवासस्थान इमारत मंजूर होऊन त्याचे काम पूर्ण करण्यात आले असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले। वने व वन्य प्राणी सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे। लोकसहभागातून व शासनाच्या योजनांमधून वृक्ष लागवड, मृदा व जलसंधारण कामे, वन पर्यटन कामे, संकटग्रस्त वन्य प्राणी रेस्क्यू करणे, अतिक्रमण, शिकार, वृक्षतोडवर आदींपासून वनाचे संरक्षण करणे, वन्य प्राण्यांकडून झालेली पीक नुकसानी, पशुहानी व मनुष्यांनी नुकसान भरपाई ही कामे जलद गतीने केली जाणार आहेत। कोयना धरण 100% भरले, 4 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू। केवळ पश्चिम महाराष्ट्राचीच नव्हे तर कर्नाटकचे देखील लक्ष लागून राहिलेल्या कोयना धरण शनिवारी पहाटेच्या सुमारास 100% भरले आहे। सकाळी 10:30 वाजता धरणाचे 4 वक्र दरवाजे 1 फूट उचलून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। पायथा विद्युतगृहातून नेहमीप्रमाणे विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन सातारा सिंचन विभागाने केले आहे। यावर्षी प्रचंड पाऊस झाल्याने कोयना धरणातून सातत्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले। त्यामुळे दरवर्षी ऑगस्ट अखेरीस भरणारे हे धरण यावर्षी 20 सप्टेंबरला 100% भरले। महसूल प्रशासनासह जलसंपदा विभागाने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या अनुषंगाने धरणाचे 4 दरवाजे उचलून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असून धरणाचे दरवाजे आणखी उचलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कराडमध्ये मोबाईल शॉपीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीनंतर युवकाचा मृत्यू, शहर पोलिसांनी एकास ताब्यात घेतले। कराड शहरातील एका नामांकित मोबाईल शॉपीमधून खरेदी केलेल्या नवीन मोबाईल हँडसेटचा कॅमेरा व्यवस्थित चालत नसल्याने त्याबाबत विचारणा करावयास गेलेल्या युवकाची दुकानातील कामगाराबरोबर वादावादी झाली। त्यातून झालेल्या झटापटीत अखिलेश नलावडे नामक युवकाचा मृत्यू झाला। या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी एका युवकास ताब्यात घेतले आहे। कराड शहर पोलीस ठाण्यातून शनिवारी सकाळी 10:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गजानन हाऊसिंग सोसायटी येथील युवक अखिलेश नलावडे याने शहरातील एका नामांकित मोबाईल शॉपीमधून मोबाईल हँडसेट खरेदी केला होता। त्या हँडसेटचा कॅमेरा व्यवस्थित चालत नसल्याने तो 2 मित्रांसह शुक्रवारी सायंकाळी मोबाईल शॉपीमध्ये गेला होता। त्यावेळी त्याने मोबाईल हँडसेट बदलून देण्याची मागणी केली होती। दरम्यानच्या काळात शॉपीमध्ये फरशी पुसण्याचे काम सुरू होते आणि नलावडे याच्या चपलीचा चिखल फरशीवर आल्याने दुकानातील कर्मचारी अजिम मुल्ला याने त्याला जाब विचारला। त्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली आणि त्यातून झटापटी झाली। या झटापटीत नलावडे हा युवक खाली पडला। त्याच्या दोन्ही मित्रांनी तातडीने त्याला स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले। या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी रात्रीच मोबाईल शॉपी परिसरात चौकशी केली आणि परिसर सीलबंद केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी तातडीने पावले उचलत दुकानातील मोबाईल शॉपीतील कर्मचारी अजिम मुल्ला याला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे।